नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 14 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता अवनी आणि राजाचं लग्न खरं असल्याचं सत्य यशादासमोर उघड होताच मोठा राडा झालेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अवनीने मला मानलेलं असतं तेव्हा ती राजाला म्हणू लागते, राजा दे इकडे पाय, मी ना तुला ही क्रीम लावून देते, तुला बरं वाटेल. अरे भाजलंय ना तुझ्या पायाला. त्यावर लगेच राजा आपला पाय बाजूला घेतो. नाही नाही मॅडम, तुम्ही माझ्या पायाला का मलम लावणार आहात? नाही नाही नाही, तुम्ही माझ्या पायाला हात लावलेलं मला चालणार नाही. त्यावर धन्या आगाऊपणा करतो. राजादा, अरे लावू दे की, तुझी बायको आहे ना ती. अरे बायका तर नवऱ्यांच्या पाया पडतात की, मग लावू दे ना वहिनीला मलम तुझ्या पायाला. त्यावर राजा म्हणू लागतो, पडत असतील बायका नवऱ्याच्या पाया, पण मी त्यांचा नवरा आहे, देव नाही. अवनी आता मोठाले डोळे करून राजाकडे बघते. तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी, ते मला म्हणायचं होतं की मी नवरा आहे, देव नाही. सॉरी हा, माझं चुकलं असेल तर माफ करा, पण प्लीज माझं मी लावतो, तुम्ही द्या इकडे. त्यावर अवनी लगेच कॉटवरती बसते. जमणार नाही, पा इकडे समोर घे बरं. तू नाही का माझ्या हाताला क्रीम लावून दिली होती? मग मी लावलं तर काय बिघडतं? तेव्हा राजा म्हणू लागतो, पण ते हात होते ना, हा तर माझा पाय. त्यावर अवनी म्हणू लागते, सांगितलं ना मी लावणारे, दे इकडे. आता अवनी लगेच राजाला पायाला क्रीम लावू लागते. त्याच वेळेस आता धन्याला मात्र लय हसायला येतं. जोर जोरात धन्या हसू लागतो. यशादा पाण्या या धन्याकडे बघतात. काय रे, काय झालंय तुला दात काढायला? तेव्हा धन्या म्हणू लागतो, पाण्यादा, अरे राजादाला बरं झालं ना पायाला भाजलंय ते. वहिनी बघ ना कसं प्रेमाने क्रीम लावायल्यात. जर पायाऐवजी ओठाला किंवा गालाला लागलं असतं तर मग किती मज्जा आली असती ना. त्यावर लगेच आता अवनीला मात्र राग येतो. अवनी आता पटकन उठते आणि आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता यशादा, पाण्या आणि राजा तिघेही आता मोठाले डोळे करून धन्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता यशादा म्हणू लागतो, पाण्या, पाण्याला घे रे झाला बाजूला. आता ना गुप्तगू करावंच लागतंय, घे याला आतमध्ये, चल लवकर. त्यावर लगेच आता धन्या घाबरतो. गुप्तगू? नाही नाही नको यशोदा, चुकलं चुकलं, सॉरी वहिनी, चुकलं, मी तर मस्करी करत होतो वहिनी, वहिनी चुकलं माझं. त्यावर लगेच आता धन्या आतमध्ये जाणार. तेच पाण्या दरवाजात आडवा उभी राहतो. आता तर गुप्तगू व्हायलाच पाहिजे. तुझ्या शरारती लय वाढत चालल्यात ना, आता तुला झटका द्यायलाच पाहिजे. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतोय, यशोदा नको ना रे, गुप्तगू नको ना, मला लय भ्याव वाटेले, नको हा. त्यावर लगेच आता धन्या दुसऱ्या दरवाजाने जाणार. तेच राजा उठतो आणि दुसऱ्या दरवाजात आडवा येऊन उभी राहतो. आता तर तुझे नगारे वाजवलेच जाणारे. तेव्हा धन्या म्हणू लागतो, नगारे? अरे बापरे, आता मी काय करू? त्यावर यशादा आता त्याला पकडणार. तेच धन्या जोर जोरात ओरडू लागतो, वहिनी, वहिनी वाचवा. आता तिघेही मागे होतात. ठीक आहे ठीक आहे, नको ओरडू, आम्ही नाही तुला काही करणार. धन्या मात्र आता तिथे पलंगावरती बसतो आणि असतच म्हणू लागतो, वाचलो, गुप्तगूपासनं मी वाचलो, असे म्हणत धन्या हसायला लागणार. तेच आता धावतच पाण्या येतो आणि त्याचं तोंड दाबतो. त्या क्षणाला राजा आणि यशोदा जोर जोरात आता पाठीमागनं त्याला मारू लागतात. आता पाण्याने राजाने त्याला उचलून आतमध्ये नेलेलं असतं. आता चांगली या धन्याची धुलाई झालेली असते. तेवढ्यात लगेच आता राजा पटकन त्या पलंगावरती जे पोलीस स्टेशनमधनं गिफ्ट आलेलं असतं ना, लग्नाचा फोटो आणि मॅरिड सर्टिफिकेटचं लॅमिनेशन केलेला फोटो, ते पटकन आता उचलतो आणि यशोदाची कामाला घेऊन जाण्याची जी पिशवी असते ना, त्या पिशवीत ठेवतो. आता मात्र राजाने मोठा श्वास घेतलेला असतो. तर त्यानंतर इकडे बाहेर आता अण्णा पावसातनं घाईघाईतच घरी आलेले असतात. आता घाईघाईत अण्णा धावतच आतमध्ये येतात. पण आता अण्णा चुकून सुनबाईने काढलेल्या रांगोळीवरती येऊन उभे राहतात. आता अण्णांचं लक्ष पावसाकडे आजूबाजूला असतं. तेवढ्यात अण्णांच्या लक्षात येतं, अरे बापरे, आपण हे काय केलंय? सुनबाईची रांगोळी पुसली गेली. अण्णा त्या रांगोळीवरनं बाजूला होतात, पण ओले चिखलाचे पाय असल्यामुळे रांगोळी सगळी अस्ताव्यस्त बिघडलेली असते. अण्णा मात्र घाबरतात. अरे बापरे, सुनबाईने एवढी मेहनत करून रांगोळी काढली होती, ती माझ्याकडनं पुसली, आता मी काय करू? कोणी बघितली तर? त्यामुळे आता मला काहीतरी करावं लागेल. अण्णा पटकन झाडू घेतात. ती संपूर्ण रांगोळी
अण्णांनी झाडून बाजूला केलेली असते. अण्णा पटकन आता एक खडू घेतात आणि त्यावरती सुनबाईने काढली त्या पद्धतीसारखी रांगोळी काढायला सुरुवात करतात. पण अण्णांना काही धड जमत नाही. वाकडी तिकडे आता कशी तरी रांगोळी इथे अण्णांची झालेली असते. तेवढ्यात धन्या येतो. अण्णा, अण्णा तुम्ही काय करायलेत? हे समजा काय चालू आहे अण्णा? तुम्ही रांगोळी काढायलेत? त्यावर लगेच आता धन्या, यशोदा, राजा लवकर या. आता अण्णा म्हणू लागतात, हे हे बिंडोक, अरे ओरडतो कशाला? अरे गप्प बाईस ना. मी कुठे काढली? ती आधीचीच होती, सुनबाईने काढली असेल. तेवढ्यात सगळेजण धावत येतात. अण्णांकडे बघू लागतात. अण्णांनी रांगोळी पुसून दुसरी काढली. अहो अण्णा, हे काय केलंय? त्यावर अण्णा म्हणू लागतात, मी कुठे? मी नाही काढली, सुनबाईने काढली असेल. तेवढ्यात अवनी आलेली असते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा नक्की तुम्ही आले तेव्हा हीच रांगोळी होती का? दुसरी नव्हती? त्यावर अण्णा म्हणू लागतात, नाही हीच होती, मी बघत होतो. सुनबाईने काय मस्त काढली ना, डिझाईन एक नंबर भारी दिसते ना. तेव्हा लगेच पाण्या हसू लागतो. अण्णा, तुम्हाला नक्की सुनबाईनीच काढली ही रांगोळी असं वाटतंय का? त्यावर अण्णा म्हणू लागतात, मग आर्किटेक्ट आहे ती, एवढी भारी रांगोळी तिला जमणारच. काय कौतुक करावं तेवढं कमी आहे बाबा, कसली भारी आली ना. त्यावर धान्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही काढली म्हणून उगाच कौतुक करू नका. गप्पा बसा, आम्हाला माहिती आहे तुम्हीच काढली. त्यावर अण्णा म्हणू लागतो, चुकली का? सुनबाई किती टिपक्यांची होती तुझी रांगोळी? त्यावर लगेच अवनी हसू लागते. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही मी विचारतोय, सुनबाईने भारी काढली ना. त्यावर धान्या म्हणू लागतो, गप्पा बसा, एखाद्या रिटायरमेंट ट्रकवाल्याने काढली असं वाटायली. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, खरंच? पण सॉरी सॉरी सुनबाई, माझ्याकडनं चूक झाली. मी धांदावल्यासारखं पावसातनं आतमध्ये आलो आणि चुकून माझ्याकडनं ती पुसली गेली, म्हणून मी तशीच काढण्याचा प्रयत्न करत होतो. सॉरी सुनबाई, मी हात जोडतो. आता मात्र लगेच पाणी हसू लागतो. अरे बापरे, कोण सॉरी म्हणायलंय? दोंडी अण्णा, मला तर माझ्या डोळ्यावर कानावर विश्वासच बसत नाहीये. त्यावर अण्णा मला, ए गप्पे, तुझा गेअर बॉक्स तोडून टाके ना, मध्ये मध्ये ढवळाढवळ करू नको. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, बघा बघा कोण माफी मागायले. त्यावर पाण्या म्हणू लागतो, मला तर डाऊटच यायलाय. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा तुम्ही माफी नका मागू बरं. हे बघा चुकून झालं असेल, पण तुम्ही ना अगदी बेस्ट रांगोळी काढली. थांबा, ती आपण अगदी छान बनवूया, मी कलर घेऊन येते. अवनी लगेच आतमध्ये जाते. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही नक्की शहाणे झालात का? का थोडासा डाऊट आहे त्याच्यात? त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए गप्पा बैसा, असा चापकळीन ना गिअर बॉक्सचे तुकडे तुकडे करीन. आता सगळेजण अण्णांना हसू लागतात. सुनबाई आता डब्बा घेऊन येते. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई तू एकटे कशाला रंग भरते? मी बी तुला मदत करतो की, चल आपण दोघे भरूया. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, चालेल अण्णा, तुम्ही खरंच मस्त ट्राय केली या. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सांग सांग, या तिघांना सांग, मला सारखे ओरडत असतात, बोलत असतात, माझ्या रांगोळीला नावं ठेवत होतात. बघ यशा, बघा बघा समदेजण बघा, सुनबाईला माझी रांगोळी किती आवडली. अण्णा आणि अवनी दोघेही आता रांगोळीत रंग भरू लागतात. राजा, धन्या, पाण्या सगळेजण आता अण्णा आणि अवनीकडे एकटक बघत असतात. वाकडी तिकडी काढलेली रांगोळी अवनीने अगदी छान पद्धतीने बनवलेली असते. रांगोळीत रंग भरल्यानंतर अगदी सुरेख दिसू लागते. राजा, धन्या सगळेजण आता हसतच या रांगोळीकडे बघू लागतात. अण्णांना तर खूप भारी वाटतं. तर त्यानंतर इकडे आता देशमानेंच्या घरी अवनीची आई रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात स्वाती येते. आई, आई मला जरा तुमच्याशी बोलायचंय. त्यावर अवनीची आई म्हणू लागते, बोल ना, काय झालंय? तेव्हा लगेच स्वाती म्हणू लागते, आई आई मला कळतच नाहीये, तुमच्या मनात नेमकं काय चाललंय? मगाशी तुम्ही देवासमोर प्रार्थना करत होता, जप करत होता अवनीच्या सुखासाठी, आणि जेव्हा अवनी तिचं सर्टिफिकेट घ्यायला आली तेव्हा ते सर्टिफिकेट जाळण्यासाठी तुम्ही बाबांची मदत करत होता. आई नेमकं तुमचं काय चाललंय ना? खरं काय खोटं काय मला ना यातला फरकच कळत नाहीये. आई मी खरं सांगते हो, आपण जे काही वागलोय ना अवनीशी, ते चुकीचं वागलोय. अहो तुम्ही सुनेला बी अगदी लेकीसारखं जीव लावलं, कधीच तिला त्रास दिला नाही, लेकीपेक्षा जास्त तिचा लाड केला, आणि मग स्वतःच्या मुलीबरोबर असं का वागताय तुम्ही? सांगा ना, सांगा. नाही मला कळतच नाहीये. त्याच वेळेस पाठीमागनं आता देशमाने आलेले असतात. बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुला या घरात कधी सासूरवास काय असतो ना हे माहितीच नाहीये, पण सासूरवास काय असतो ना हे आमच्या अवनीला जाऊन विचार.
जो ती दांगटांच्या घरात क्षणाक्षणाला भोगते. सारखा ते लोक तिला त्रास देतात. सासूरवास काय असतो ना हे खरं तर तिला माहिती. आणि तुला तर आमची कधी पडलेलीच नाहीये ग. कारण तुला फक्त अवनीचे अश्रू दिसतात. आमची तगमग, आमची माया ते नाही दिसत. अगं तू आल्यापासनं फक्त तुला अवनीचा पोळका, तिची दयामाया, तिची तळमळ दिसते. पण जेव्हापासनं आमची मुलगी आमचं घर सोडून त्या फालतू ड्रायव्हर बरोबर निघून गेली, तेव्हापासनं एक क्षणवी आम्ही शांतच चैनीत राहिलो नाही. ते नाही दिसत तुला? कसं दिसणार? आल्यापासनं तुला फक्त या घरात लाडच केले गेले ना. सासूरवास कधी कळलाच नाही तुला. पण आता बास. आता तुला सासूरवास काय असतो ना हे दाखवण्याची वेळ आली. महेश, महेश लवकर ये. आता महेश धावतच येतो. काय झाले बाबा? त्यावर लगेच देशपांडे म्हणू लागतात, हे बघ, त्या दांगटांच्या घरावरती केस चालू आहे ना. मग लगेचच्या लगेच निघायचं. त्या केसचे जे काही कागदपत्र आहे ना ते समदे माझ्यापर्यंत घेऊन यायचे. आता त्या लोकांना रस्त्यावर आणायचं. ते लोक रस्त्यावर आल्यानंतरच आपली अवनी आपल्या घरी येऊ शकते. आणि माझ्या मुलीला घरी आणण्यासाठी हा बाप जे हवंय ते सगळं करणार. हे बघा, बापाचं आणि मुलीचं नातं वेगळंच असतं. मुलीने कितीही बापाला त्रास दिला तरी बाप आपल्या मुलीकडे कधीही पाठ फिरवत नाही. आणि मी माझ्या अवनीकडे कधीच पाठ फिरवणार नाही. हवं तेव्हा तिच्या सुखासाठी मी धडपडणार. तिला या घरात आणण्यासाठी मी हवं नको ते सगळं करणार. पण मी माझ्या अवनीला या घरात आणणारच, असं आता देशमानेंनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता राजा आणि धन्या दोघेही मस्त कॅरम खेळत असतात. तेवढ्यात आता लगेच अवनी प्लेटमध्ये उपमा घेऊन येते आणि खात असते. त्याच वेळेस यशोदा येतोय, तुम्हाला खायचं असेल तर घेऊन या. जेवणाची सगळी तयारी झालेली. दुपारी ज्याला जेवायचे त्याने जेवून घ्या. त्यावर धनू म्हणू लागतो, आज काय खास केलंय? त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, खास असं काही नाहीये, रोजचं आहे तेच. त्यावर धन्या म्हणू लागतो, मग रोजची चवळीची भाजी आणि चपाती? छी, मला खाऊन कंटाळा आलाय. त्यावर अवनी म्हणू लागते, अशी नावं ठेवायची नाही अन्नाला. लय दुसरं खायचं असेल तर स्वतःच्या हाताने बनवायचं आणि खायचं. त्यावर धन्या म्हणू लागतो, बनवूया की वहिनी, आज मी ना मस्त घरीच आहे. आपण काहीतरी ताव मारूया दुपारी. दोघे एकदम भारी लंच करूया, चालेल? त्यावर यशोदा म्हणू लागतो, तू कशाला घरी यास? नाही तुला कॉलेजला जायचं नाही? त्यावर धन्या म्हणू लागतो, यशोदा नाही म्हणजे मी रोजच जातो, पण आज कॉमन ऑफ आहे ना, त्यामुळे आज मी घरीच आहे. त्यावर राजा म्हणू लागतो, चला तर मग, काम बिगाडा आणि तीन तिगाडा असं म्हणतात ना, मग मी बी हाय की घरी. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, तू कशाला घरी आहे? तुला कामावर जायचं नाही? त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही, आज माझी कामं ना जणू बंदच आहे, मी आज घरीच असणार आहे. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, राजा कामावर जात जा, नाना ओरडतील तुला. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, एक मिनिट, हे नाना नाना सारखं बोलत असतात ते कोण आहेत? त्यावर लगेच आता धनू म्हणू लागतो, वहिनी नाना ते मालक. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, माझे पार्टनर. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, मी तर तोच विचार करते, स्वतःची कंपनी ना तुझी, मग तुला सारखे ते नाना का बोलवतात? त्यावर राजा म्हणू लागतो, ते माझे पार्टनर आहे ना, आणि मी सगळं फोनवर मॅनेज करणार आहे. यशोदा तू नको टेन्शन घेऊ, नानाला मी सगळं सांगितलंय, तू जा तुझ्या कामाला. त्याच वेळेस आता लगेच यशोदा म्हणू लागतो, राजा, कंपनी जरी तुझी असली ना तरी कामावर जायलाच पाहिजे. हायगई करून चालणार नाही. कशाला सुट्टी हवी रे तुला? त्यावर अवनी म्हणू लागते, हे बघ राजा, मला कंपनी मिळावी म्हणून तू घरी बसू नको. तुला कामावर जाणं गरजेचं आहे. अरे ड्युटी फर्स्ट. तू जा बरं, धनू आणि मी आहोत ना घरी. आता राजा लगेच यशोदाजवळ येतो. त्याला त्या पिशवीतनं ते फोटोज काढायचे असतात. पण आता सगळ्यांसमोर मी कसे बाहेर काढणार? आता लगेच यशोदा म्हणू लागतो, चल निघ, आवरून घ्या आणि जा. त्यावर राजा म्हणू लागतो, ठीक आहे, दुपारच्या जेवणाला मी नसेल, मी जातो. त्याच वेळेस आता इथे अवनी म्हणू लागते, यशोदा, यशोदा प्लीज, तुम्ही तुमच्या कंस्ट्रक्शनमध्ये बघाल का, मला नोकरी वगैरे मिळते का, बघाल प्लीज. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, अवनी पण ते. त्यावर अवनी म्हणू लागते, प्लीज यशोदा काहीतरी करा ना, एकतर माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आणि असं किती दिवस मी घरात बसून राहणार. मला ना नोकरीला लागायचं आहे हो, पण बिना सर्टिफिकेटचं मला कोणी नोकरी देईल का? त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, तुम्हाला सर्टिफिकेटची गरजच नाही आहे. अहो तुम्ही
थोडे दिवस जरी काम केलं ना तरी तुमचा अनुभवच त्यांना एक्सपिरियन्स देईल. त्यावर लगेच आता इथे अवनी म्हणू लागते, हो ना, मग त्यासाठी एक चान्स मला मिळायला पाहिजे. यशोदा प्लीज तुम्ही बघाल. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, ठीक आहे मी बघतो. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अवनी वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ऑनलाईन का बघत नाही एखादी नोकरी. त्यावर अवनी म्हणू लागते, अरे पण मग सर्टिफिकेट लागतात ना, आणि माझ्याकडे तर तेच नाही आहे. त्यावर धन्या म्हणू लागतो, अवनी वहिनी अहो तुमच्याकडे सर्टिफिकेट नसली म्हणून काय झाले, अहो तुमच्याकडे एवढं मोठं टॅलेंट आहे, कॉन्फिडन्स आहे, तो दाखवा की. अहो समदेजण तुम्हाला नोकरीला होकार देतील. त्यावर लगेच आता अवनी हसू लागते, बरोबर चालेल मी ट्राय करते. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, पण धनू तुला नक्की आज कॉमन ऑफ आहे का. तेव्हा धन्या हसू लागतो, अहो वहिनी ते कॉमन ऑफ नाही, तेवढ्यात यशादा येतो. आता लगेच यशादा रागाने बघतो, आता लय मोठमोठ्या गप्पा मारत होता ना, कॉन्फिडन्स टॅलेंट एक्सपिरियन्स ते जरा तू पण दाखव म्हणजे बरं वाटेल. काय तर म्हणे मी कॉलेजला जात नाही, कॉमन ऑफ आहे, खोटारला नाही तर. आता यशोदा लगेच आपली पिशवी घेतो आणि कामासाठी निघालेलो असतो. तर त्यानंतर इकडे आता पानू आपल्या गॅरेजवरती पोहोचलेलो असतो. आता मात्र लोन देण्यासाठी मॅडम येणार आहेत म्हणून आता मस्त सोप्यावरती बेलशीट वगैरे टाकण्याची तयारी चालू असते. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, पानू पानुदा आज कोण येणार आहे, नाही म्हणजे एवढी तयारी चालली. तेव्हा पानुदा म्हणू लागतो, येणार आज ती मॅडम येणार आणि मग आपण मोठ्या गॅरेजचे मालक होणार, लय भारी मज्जा येणार. त्यावर लगेच आता संभ्या म्हणू लागतो, ती मॅडम कोण, बायको आहे का, होणार आहे का तुमची, वहिनी आहे का माझी. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, डोक्यातला ताप देऊ नको, डोसकं गरम करू नको, नाहीतर गेअरबॉक्स जर फुटला ना तर मग तुझं काही खरं नाही, चल्ला कामाला. अरे लोन देण्यासाठी येणार आहेत मॅडम. लग्नाचा विषय काढतो लगेच, चलावर पटकन. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, शांत, निगेटिव्ह नाही या, शांत पॉझिटिव्ह मनाने राहायचंय. आज मॅडम समोर तुला चिडचिड करायची नाहीये पानू, मॅडम केव्हाही येतील. त्याच वेळेस संभा म्हणू लागतो, पण या मॅडम नेमकं काय करणार आहे, लोन देणार आहे का. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, हो, आणि आपला राजादा काय म्हणत असतो, होप लय तोप चीज आहे. त्यावर संभ्या म्हणू लागतो, कळलं, सकाळपासून होप तोप 17 वेळा ऐकवलंय. त्यावर लगेच पाण्याला राग येतो, गप्प बसायचा आणि गमानं काम करायचं, चाल निघ. तेवढे आता मॅडम हजर झालेले असतात. आता मॅडम म्हणजे पायली अगदी स्टाईलमध्ये आता कर्ज देण्यासाठी असिस्टंट बनून बँकेतनं आलेली असते. अगदी मस्त मास्क लावलेला असतो, चष्मा असतो आणि छान असा शर्ट पॅन्टचा ड्रेस घातलेला असतो. आता छत्री घेऊन मास्क लावून आता ही पायली येते, एक्सक्यूज मी, A1 गॅरेज. त्यावर लगेच आता पानू आणि संभ्या तिच्याकडे एकटक बघतात. संभ्या तिच्या हातातनं छत्री घेतो. आता ही मॅडम त्या सोफ्यावरती बसलेली असते. तेव्हा लगेच ती म्हणू लागते, हाऊ डू यू मी वॉटर. आता या दोघांना इंग्लिश येत नाही, ते एकमेकांकडे बघू लागतात, म्हणजे काय असतंय. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, म्हणजे पाणी असतंय. त्यावर लगेच आता पाणी म्हणू लागते, संभ्या अरे डोक्याचा भोगा आहे का झालाय का तुझ्या, पाणी दे त्यांना पटकन. आता पटकन संभ्या पाण्याची बॉटल देतो. आता ही पायली झाकण उघडते, पण आता पाणी पिणार कसं, मास्क काढला तर हे दोघे मला ओळखतील. आता लगेच ती इथं बघते, नाही नको, मुला नकोय पाणी. त्यावर लगेच पाणी म्हणू लागतो, मॅडम असं काय करताय, घ्या ना, अहो फिल्टर पाणी ते घ्या ना, थोडंसं घ्या. आता ही पायली उठून बाजूला जाते आणि त्या पाण्याने हात धुते. कसं आहे ना, म्हणजे पोल्युशन खूप आहेच ना, त्यामुळे मला हे सगळं करावं लागतं. फाड ती इंग्लिश बोलू लागते, या दोघांना बी समजत नाही. तेवढाच संभ्या म्हणू लागतो, ओ पानुदा काय बोलल्या त्या. त्यावर पाण्या म्हणू लागतो, इंग्लिश येते इंग्लिश. त्यावर संभ्या म्हणू लागतो, ते कळलं मला, पण इंग्लिशमध्ये काय बोललं ते कळलं का. त्यावर पाण्या म्हणू लागतो, तुला काय करायचंय, कामाशी काम ठेव. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, बरं सर तुम्हाला लोन हवंय ना. तेव्हा पानू म्हणू लागतो, हो हवंय ना, त्यासाठी मी डॉक्युमेंट्स पण आणली, थांबा मी दाखवतो. आता लगेच पानू ते डॉक्युमेंट्स घेऊ लागतो. तेव्हा लगेच आता ही पायली म्हणू लागते, बसा ना, जरा माझ्या जवळ बसा ना. आता दोघांना डाऊट येतो, हे दोघे या मॅडमकडे बघू लागतात. तर त्यानंतर आता आपली पिशवी घेऊन छत्री घेऊन यशादा निघालेले असतानाच त्याचं लक्ष बाहेर आता परसात जे अण्णा असतात ना त्यांच्याकडे जातं. अण्णांचं दारू पिण्याचं काम चालूच असतं. तेव्हा यशादा म्हणू लागतो, अण्णा अहो जरा कमी करा आता, अहो काय चालले अण्णा, घरात सुनबाई आली येता. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, हो ना सुनबाई आली, तुम्हा सगळ्यांना ना माझा त्रासच होत असेल ना,
नाही बरोबर आहे यशा, कमी तर करायलाच पाहिजे. हे जरा अतिच होतंय. कसं दिसतंय ते विचित्र. नाही नाही नाही, शोभत नाही ना ते. अरे पण किती वेळा मी त्या सलूनमध्ये गेलो, पण तो सलूनवालाच गायब झालाय. जमतच नाही, मग कसं काय करणार कमी. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, अण्णा कशाबद्दल बोलायले तुम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतो, दाढीबद्दल. दुसरं काय वाढणार आहे. अरे माझ्या फेसमध्ये अरे कमीपणा असा काहीच नाही आहे. अरे ते पर्सनॅलिटी काय असते ना, अण्णाला आता पर्सनॅलिटी म्हणताच येत नाही, पर्सना करू लागतात. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, बास बास कळलं, राहू द्या अण्णा, मला ना आता बोलायचंच नाही. आता लगेच अण्णा म्हणू लागतो, ते अरे तुला काही दुसरं म्हणायचं होतं का. बोलायचं असेल तर बोलून घे, मन मोकळं करून टाक. यशोदा म्हणू लागतो, नाही नकोच, मला ना आता बोलायचंच नाही, तुम्हाला जे करायचे ते करा. यशोदा तिकडनं निघून जातो. अण्णा मात्र त्याकडे बघत हसतच म्हणू लागतात, कळलं, तुला काय म्हणायचं होतं ते मला कळलं, पण मी काय म्हणलो ते तुला नाही कळलं. बरं जाऊ दे, तुझंही बरोबर आहे, पण माझी पोरं मात्र मात्र खूप समजूतदार हा, एक नंबर वळंबाज. असे म्हणत अण्णा आता यशोदाकडे लांबणं बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता यशोदा आपल्या साईटवरती आलेले असतो. आता काम करण्यासाठी सुरुवात करणार. ते यशोदा आता पिशवी उघडतो. त्यात अवनी आणि राजाच्या लग्नाचा फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो बघताच आता यशोदाला धक्का बसतो. आता ही सर्टिफिकेट लपवण्यासाठी राजाची धडपड चाललेली असते. राजा धावतच यशोदा पाठोपाठ येतो. आता यशोदा येता क्षणी आता राजाच्या जोरदार अशी कानाखाली जाळ काढतो. अरे लाज नाही वाटत तू. अरे तू आपल्या घरात बाईचा आशीर्वाद आणलाय, पण त्याबरोबर तू तुझ्या नावावर एक कलंक, एक शाप ओढून घेतलाय. राजा तुला कळत नाहीये का. आता किती दिवस हा शाप घेऊन जगणार आहे तू. धर, लपव हे सर्टिफिकेट. जोपर्यंत लपवायचे तोपर्यंत लपवण्याचा प्रयत्न कर. तू अवनीपासनं हे सत्य लपवून मोठी चूक केली. खोट्याचं ओझं खूप असतं राजा, आणि आता हे ओझं घेऊन किती दिवस तू जगतोय ना, हे मला बी बघायचंय. लपव हे. असे म्हणत आता ते फोटो पिशवीत घालून यशोदा ती पिशवी राजाच्या हातात देऊ लागतो. राजाला मात्र खूप वाईट वाटतं. पण तेवढ्यात आता अवनी तिकडे येणार. आता अवनीपासनं हे सत्य राजा लपवणार का अवनीला हे खऱ्या लग्नाचं सत्य समजणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल